मुलांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण वर्ग 5वी मधील व्याकरणातील एक भाग शिकूया, शब्द आणि शब्दातील फरक। याच्यामध्ये तुम्हाला शब्दाचा उच्चार सारखाच वाटतो, पण ते शब्दाचा अर्थ हा वेगळा असतो। म्हणताना आपल्याला असं वाटते की तो शब्द एकच आहे, पण जेव्हा आपण तो शब्द लिहितो तेव्हा आपल्याला कळतं की त्या शब्दाचे अर्थ हे वेगळे वेगळे आहेत। चला तर मग बघूया। माता, माता म्हणजे आई। माथा, माथा म्हणजे डोकं। बघा तर मग माता आणि माथा या दोन्ही शब्द आपल्याला उच्चारताना सारखेच वाटतात ना, पण तसं नाही बरं। माता म्हणजे आई, तिथे आपल्याला तचा उच्चार आहे माता, आणि माथा थ म्हणजे काय आहे, इथे थचा उच्चार आहे, म्हणून माथा म्हणजे डोकं। मग दुसरं वदन, वदन म्हणजे तोंड, वदन म्हणजे तोंड, पण इथे दुसरा शब्द आहे वंदन, त्याच्यावर अ ची मात्रा आहे, म्हणून वंदन म्हणजे नमस्कार। बघताना आपल्याला असं वाटते की वदन आणि वंदन हे तर दोन्ही सारखेच आहेत, पर तसं नाही बरं मुलांनो। वदन म्हणजे तोंड आणि वंदन म्हणजे नमस्कार। दोन्ही शब्दांमध्ये फक्त वंदनमध्ये मात्राचा वेगळेपणा आहे बरं। तिसरं बघूया, संत। संत म्हणजे साधू पुरुष, साधू पुरुष, आणि संथ, संथ म्हणजे सावकाश हळू। बघा बरं आता, संत इथे त आहे आणि संथ इथे काय आहे, थ आहे, म्हणजे उच्चारताना आपल्याला सारखंच वाटते, पण जेव्हा आपण या संतला लिहितो, संत म्हणजे साधू पुरुष होतं आणि संथ म्हणजे काय होतं, सावकाश हळूवार। बरं, पुढे बघूया चिकू। चिकू हे काय आहे, एक फळ आहे। चिकू हे काय आहे, एक फळ आहे, पण चिक्कू म्हणजे कंजूस माणूस। बघा आता इथे चिकू म्हणजे कला मोठ्या उची मात्रा आहे, पण दुसऱ्या शब्दामध्ये अर्धा क आहे आणि त्याला पूर्ण एक क लावून त्याला उची मात्रा दिलाय, बस एवढाच अंतर आहे, म्हणून चिक्कू म्हणजे असते इथे कंजूस माणूस आणि चिकू म्हणजे एक फळ। पुढे जाऊया, सण। सण म्हणजे वर्ष गणना। एक सण म्हणजे काय असते, वर्ष गणना, पण दुसऱ्या ठिकाणी दिलेला आहे सण, चांगला दिवस, उत्सव। आता बघा याच्यात काय फरक आहे, सण, न म्हणजे इथे कोणता न लिहिलेला आहे, नळाचा न, कोणता न लिहिलेला आहे, नळाचा न, म्हणून सण म्हणजे काय होता इथे, वर्षगणना, म्हणजे जिथे वर्षाची मोजणी होते त्याला वर्षगणना म्हणतात। त्याच्यानंतर सण इथे बाणाचा न लिहिलेला आहे, म्हणून त्याचा अर्थ होतो चांगला दिवस, उत्सव। पुढे जाऊया, अवस्था म्हणजे स्थिती, अवस्था म्हणजे स्थिती। आता दुसरीकडे आहे व्यवस्था। व्यवस्था म्हणजे काय असते, बंदोबस्त, म्हणजे आपण उच्चारतो जेव्हा शब्द, जर आपण उच्चारतो शब्द त्यावेळेस अवस्था व्यवस्था किती सारखेपणा वाटते ना, पण तसं नाही बरं का। अवस्था म्हणजे स्थिती, अवस्था म्हणजे स्थिती, आणि व्यवस्था म्हणजे काय असते बरं का, बंदोबस्त, म्हणजे कुठेतरी पोलीस बंदोबस्त करतात, कुठे कार्यक्रम वगैरे असतो, ज्यावेळेस आपण पोलिसांना सांगतो, कळवतो, त्यांची परमिशन घेतो, त्यावेळेस तिथे पोलिसांचा बंदोबस्त असतो, त्याला म्हणतात व्यवस्था। आता पुढे बघूया, प्रचार। प्रचार म्हणजे प्रसिद्धी, प्रचार म्हणजे प्रसिद्धी, आणि प्रसार म्हणजे वाढ। आता बघा म्हणताना किती सारखेपणा वाचतो, प्रचार प्रसार, पण च आणि स चा इथे फरक आहे, म्हणून प्रचार म्हणजे प्रसिद्धी, प्रसार म्हणजे वाढ, म्हणजे कुठली गोष्ट जी वाढते तिचा प्रसार करायला पाहिजे आपण, त्याला म्हणतात प्रसार। पुढे बघूया, दिन म्हणजे दिवस
आणि दिन म्हणजे गरीब. आता म्हणताना हे दोन्ही शब्द अगदी सारखे वाटतात. दिन आणि दिन दोन्ही सारखेच आहेत बरं. याच्यामध्ये न जो लिहिलेला आहे दोन्हीमध्ये तो न पण नळाचा न आहे. पण मुलांनो, याच्यामध्ये मात्राचा फरक आहे. म्हणजे जे दिवस ज्याचा अर्थ आहे त्या मात्रेमध्ये छोटी ईची मात्रा लिहिलेली आहे, ठीक आहे, जी डावीकडून येत आहे. आणि दुसरीकडे दिन म्हणजे गरीब, त्याच्यामध्ये मोठ्या ईची मात्रा लिहिलेली आहे जी उजवीकडून येते, म्हणून दिन म्हणजे गरीब. आता पुढे बघूया. शिर डोके, शिर धमनी, याच्यामध्ये सुद्धा मात्रेचा फरक आहे, पण म्हणताना अगदी सारखं वाटते. म्हणजे कधी कधी असं वाटते की हे दिसायला म्हणायला तर इतके सारखे आहेत, पण याचा अर्थ कसा आहे. पण तसंच असतं बाळांनो. शिर इथे बघा छोट्या ईची मात्रा आहे, त्याचा अर्थ होतो डोके. आणि शिर याच्यामध्ये मोठी मात्रा आहे, त्याचा अर्थ होतो धमनी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या नसा आहेत जिथून रक्तप्रवाह वाहतो त्याला म्हणतात धमनी. त्याला काय म्हणतात? धमनी. आणि त्याला शिर म्हणतात. म्हणजे शिरचा अर्थ धमनी आहे. पुढे पत्र, लिहावयाचे पत्र, लिहावयाचे पत्र. आणि पात्र म्हणजे योग्य. बघा इथे पण एक प म्हणजे इथे फक्त प आहे आणि इथे प ला आची मात्रा लागलेली आहे, म्हणजे पात्र झालेलं आहे. आणि पात्र म्हणजे कुठल्याही संधीसाठी योग्य असलेला व्यक्ती, म्हणून त्याला पात्र म्हणजे योग्य. मग बघूया सूत. सूत म्हणजे मुलगा, सूत म्हणजे मुलगा. आणि सूत म्हणजे कापसाचा दोरा. कसं बरं? इथे पण बघा, इथे सला छोट्या उची मात्रा आहे आणि त आहे. छोट्या उची मात्रा जर त्या सला असेल तर त्याचा अर्थ होतो मुलगा, त्याचा अर्थ होतो मुलगा. पण सला मोठ्या उची मात्रा असेल तर तो सूत म्हणजे कापसाचा दोरा. जो दोरा बरं नाही का, आपण ज्या दोऱ्याला सुईमध्ये टाकतो आणि त्याच्याने थोडंसं कुठे फाटलेलं असेल तर शिवून टाकतो, तोच सूत. पुढे व्रण, जखमेची खून. व्रण म्हणजे जखमेची खून. म्हणजे बघा, आपल्या शरीरावर कुठे कधी काही लागलं तर त्याचं व्रण होते, तीच जखमेची खून. आता इथे व्रण आणि वर्ण. वर्ण म्हणजे काय असते? रंग असतो. वर्ण म्हणजे रंग. इथे काय आहे? वला खाली रफार आहे रच, आणि पुढे इथे न ला रफार आहे. त्याच्यानंतर अगर. अगर म्हणजे किंवा, अगर म्हणजे किंवा. आणि आगर म्हणजे साठा, आगर म्हणजे साठा. अगर फक्त अ आहे आणि पुढे आ आहे. आगर साठा म्हणजे जिथे कुठे आपण धान्य साठवून ठेवतो, कुठे अनेक वस्तू आपण साठवून ठेवतो घरात, म्हणून त्याला म्हणतात साठा, आगर. पुढे बघूया. तर हे होते शब्द आणि शब्दामधील फरक. म्हणजे इथे शब्दाचा उच्चार हा अगदी सारखा असतो, पण त्याच्यामध्ये थोडासा त्याच्या अर्थामध्ये पूर्णतः वेगळेपणा असतो. तर समजलं ना तुम्हाला? चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.